मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं आणि आता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मी कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातल्या मतमोजणी केंद्रावर आहोत आणि खरं तर कोल्हापुरात 68 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आणि 31 पंचायत समिती मतदारसंघासाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं। अतिशय चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। खरं तर कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील या जे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि पंचायत समिती सदस्य आहेत यांच्यात या मतमोजणी या केंद्रावर पार पडत आहे। खरं तर करवीर तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम रमणमाळा या ठिकाणी मतमोजणी सुरू झालेली आहे। गगनबावड्यातील आपल्या गगनबावड्या ठिकाणी कसे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। पोस्टर आणि ईव्हीएम मशीनची देखील मतदान जी आहे ती मतमोजणी सुरू झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। प्रशिक्षित अधिकाऱ्यांनी देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी महायुती, काही ठिकाणी महाविकास आघाडी किंवा काही ठिकाणी स्वतंत्र अशा वेगवेगळ्या प्रकारे सोयीनुसार निवडणुका प्रक्रिया पार पडल्या होत्या। अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली होती। जवळपास 74% वर मतदान जे आहे ते जिल्ह्यात झाले होते आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात या मतदान प्रक्रियेत आघाडी ठरल्या होत्या आणि आता प्रत्यक्षात मतमोजणी सुरुवात झाली आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात जे आहे ते सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि आता या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि खरं तर काही वेळानंतर थोडा टप्प्याटप्प्याने निकाल हाती येणार आणि कोण विजय होणार हे देखील पाहणे महत्वाचे होणार आहे। पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।